नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला आज खेकडे आणायला जाऊया. खेकडे आणायला मी मार्केटमध्ये गेले. पण गावी असेल तर नदीचे खेकडे भेटतात. पण इथे मी शहरामध्ये आलो आहे, त्याच्यामध्ये हे मार्केटमध्ये घेतले. चांगले खेकडे निवडून घेतले, काळे खेकडे. त्यानंतर कोळणीकडूनच मी त्याचे पाय आणि आंगडे मोडून घेतले आणि घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले. आता हे स्वच्छ कसे करायचे ह्याचा व्हिडिओ मी पहिलाच अपलोड केलेला आहे. आता ह्याचे जे पाय असतात, नांग्या, त्या मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घेतला. पाणी गाळून घेतलं. वरचं कवच जे आहे ते फेकून दिलं. त्यानंतर मसाला बनवण्यासाठी सुकं खोबरं, कांदा, लसूण, मिरची, अद्रक हे भाजून घेतले. मसाला काळं वाटण तयार करून घेतलं. फोडणीसाठी लसूण, लाल तिखट मीडियम गॅसवरती चांगलं परतून घेतलं. त्यानंतर काळं वाटण जे बनवलं ते टाकलं. तेही चांगलं 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. म्हणजे कालवणाला छान टेस्ट येते. आता ह्याच्यामध्येच आपण साफ केलेले आंगडे आणि खेकडे टाकणार आहोत. आता ह्याच्यातले मी सर्व खेकडे न टाकता थोडेसे खेकडे बाजूला ठेवलेले आहेत. फ्राय करून झाल्यानंतर वरचं पाणी टाकायचं आंगड्यांचं आणि नंतर येलो भाग असतो तोही आपल्याला त्याच्यामध्येच टाकायचं. त्याच्यामुळे कालवणाला छान टेस्ट येते. गरजेनुसार पाणी टाकायचं आणि उकळून द्यायचं. उकळ आल्यानंतर मी इथे बाकीचे खेकडे होते ते आमच्या कोकणामध्ये असे भरून करतात, ते टाकलेत. थोडंसं गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकला. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवरती चांगलं शिजू द्यायचं. छान असं झणझणीत असं खेकड्याचं कालवण इथे तयार झालेलं आहे. या पद्धतीने नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आमच्या कोकणातली पद्धत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.